महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुधा संध्यालामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। जिल्हा परिषदेच्या उमेदवार नारायणगावचे उपसरपंच तथा तालुका प्रमुख योगेश उर्फ बाबूभाऊ पाटे यांच्या धर्मपत्नी नेहाताई बाबू पाटे यांचा बुधवार दिनांक 20 जानेवारी 2026 रोजी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गाडी वाहतूक संघटनेतर्फे हजारोंच्या संख्येने 100 गाड्यांच्या ताफ्यांचे नारायणगाव परिसरातून शक्ती प्रदर्शन करून या गाड्या जुन्नरकडे रवाना झाल्या। निवडणूक अर्ज भरल्यानंतर नारायणगाव परिसरात जिल्हा परिषदेच्या उमेदवार नेहा पाटे आणि पंचायत समिती गणाच्या उमेदवार सुषमा वावळ यांच्या चौथी फेरीच्या प्रचाराला महिलांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे। यावेळी नारायण गावातील ग्रामस्थ आणि ज्येष्ठ नागरिक तसेच महिला म्हणाल्या की महिलांसाठी पुढे आलं पाहिजे। महिला आज कुठल्याही क्षेत्रात मागे नाहीत, त्यामुळे नेहाताई पाटे आणि सुषमाताई यांच्या समोरील धनुष्यबाण या चिन्हावर बटन दाबून भरघोस मतांनी निवडून देऊन विजयी करा असा शब्द त्यांनी दिला आहे। 100 गाडी आहे, हीच विजय मिरवणूक आहे। समजा 100% पाटे येणार। मी आणि आम्ही सगळे तुमच्या मागे उभे धनुष्यबाणाला आम्ही मतदान करणार आहोत। सुना म्हणजे हिमाली नासून ने बाबा, आणि आता ही म्हणायची नासून त्या भरघोस माताने निवडून यावा अशी आमची सर्वांचीच इच्छा आहे। आमच्या सगळे फॅमिलीची, आमच्या लक्ष्मण प्रांगांची आम्ही आहे ना यांच्यासोबत, आम्ही आहे यांच्यासोबत। आपल्या गावचे कार्य सम्राट आमदार असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही। तसेच माननीय उपसरपंच व माजी सरपंच माननीय बाबूभाऊ पाटे यांनी आपल्याला जो उमेदवार जिल्हा परिषदेसाठी आणि पंचायत समितीसाठी दिलेले आहेत त्यांना भरघोस मतांनी निवडून देण्याची जरी त्यांनी वेळ उचलला असेल तरी आम्ही फुल म्हणलं किंवा फुलांची पाकळी अशा हिशोबाने त्यांना भरघोस मतांनी निवडून आणायची जबाबदारी आम्ही सुद्धा उचलून मी शिंदे परिवारातर्फे असे जाहीर करतो व सर्व विजयलक्ष्मी प्रांगण शिंदे परिवार यांच्यातर्फे असे जाहीर करतो की त्या आता निवडून आलेल्या आहेत, तरी पण सरकारी नियमानुसार जे काही मतदान होईल त्याच्यामध्ये त्यांना भरघोस मतांनी त्या निवडून येतील, मी अशी अपेक्षा बाळगतो। आणि तसेच नेहा योगेश पाटे व सौ सुषमा अर्जुन वावळ ह्या मला वाटतं पंचायत समितीसाठी उभ्या आहेत आणि बनकर ताई उभ्या आहेत। या सर्वांना मी असे आवाहन करतो सर्वांनी यांना सर्वात जास्त मतदान करून भरघोस मतांनी प्रचंड मतांनी निवडून द्यायचं आणि धनुष्यबाण अजरामर करायचा आहे। धन्यवाद। जय महाराष्ट्र। नमस्ते, माझं नाव अर्चना बेलोटे आहे। नेहा वहिनींची माझी खूप जुनी ओळख आहे, तसेच सुषमा वावळ यांची सुद्धा आमची खूप जुनी ओळख आहे। तर माझं असं म्हणणं आहे की महिलांसाठी पुढे आलं पाहिजे। आज कुठल्याही क्षेत्रात महिला मागं नाहीये, तर यांना भरघोस मतांनी आणि धनुष्यबाणाला भरघोस मतांनी निवडून आणावे नारायणगावकरांनी, हीच माझी इच्छा आहे। संध्यालासाठी प्रतिनिधी मंगेश पाटे, नारायणगाव। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।